रिसेंटली आम्ही बिल्डिंगमधल्या मैत्रिणी मस्त धमाल मज्जा मस्ती करत दिव्या आगार येथे गेलो होतो। दिव्या आगार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे स्वच्छ शांत असं समुद्र किनारा आणि सुवर्ण गणेश हे आपल्या गणपती बाप्पांचं जागृत स्थान। आणि त्याचबरोबरीने आणखी काय बरं असेल, अगदी बरोबर ताजे ताजे मासे। हे कुठलंही पेड प्रमोशन नसून माझ्या खवय्ये मित्रमैत्रिणींसाठी अगदी जेन्युइन रिव्ह्यू आहे। आमच्यातल्याच एकीच्या परिचयाची ही लक्ष्मी जगन्नाथ खानावळ हल्ली क्वचितच बघायला मिळेल अशी शेणाने सारवलेली ही घरगुती कोकणी खानावळ। टिपिकल कोकणी पद्धतीचं उत्तम शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तर इथे मिळतेच, पण आम्ही स्वतः मासे खरेदी करून यांच्याकडे बनवायला दिले होते। छोटी आणि मोठी दोन्ही प्रकारची कोळंबी, चिंबोऱ्या आणि तळायला बोयमासे आम्ही बोर्डी येथील मच्छी मार्केटमधून यांना आणून दिले। आता तुम्ही म्हणाल बोयमासे, पण सुरमई पापलेट आपण नेहमीच खातो, पण हे असे लहान सहान मासेही चवीला अतिशय सुरेख लागतात। या अशा मोठाल्या एकसारख्या अशा चिंबोऱ्या आम्हाला अगदी वाजवी दरात बोर्डीच्या मार्केटमध्ये मिळाल्या, पण या सगळ्या आमच्या मेहनतीला खराखुरा न्याय दिला तो म्हणजे कोरडे दाम्पत्यांनी। मी स्वतः अस्सल मासेप्रेमी असल्यामुळे माझी लुडबुड तर अधेमध्ये होतीच। तासाभरातच मस्त असा चिंबोऱ्यांचा रस्सा तयार झाला। एकीकडे कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय तयार होत होती आणि दुसरीकडे मासेही तळायला सोडले होतेच। मस्त अशी तांदळाची मौसूद टमटमीत फुगलेली भाकरी तयार होत होती आणि आमच्यासाठी पानं लावायची तयारी सुरू झाली। जेवण टेबलावर येताच आमच्यातल्या एका मैत्रिणींनी मस्त अशी पोच दिली आणि आम्ही सगळे आयत्या जेवणावर ताव मारण्यासाठी सज्ज झालो। छान पोटभर असं जेवण झाल्यावर सोलकडीचा आस्वादही घेतला। रात्रीच्या जेवणासाठी सांगितलेला कोळंबी भात तर अतिशय माफक मसाले वापरून फार सुरेख बनविला होता। यांच्याकडे उपमा, पोहे, शिरा, थालीपीठ, आंबोळी असे घरगुती न्याहारीचे प्रकार उत्तम मिळतात। अगदी साधीशी पण सुसज्ज अशी राहण्याची सोय देखील येते आहे। मस्त अशा नारळी पोफळीच्या बागेत उत्तम जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर दिव्या आगारला आल्यावर लक्ष्मी जगन्नाथ या खानावळीत उत्तम जेवणाचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या। पुन्हा एकदा सांगते, हे कुठलंही पेड प्रमोशन नाही। धन्यवाद।